राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, जरांगे पाटील यांचा लढा होता की काही ओबीसी समावेश करायचा, परंतु त्याला अजूनही यश आलेलं नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण लागत आहेत. पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. नाही, मला नाही वाटत की आता अशा प्रकारचा सामना रंगेल. कारण मागच्या वेळेस विधानसभा आणि लोकसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा ते आंदोलन एका वेगळ्या वळणावरती होतं आणि आता ती परिस्थिती बदललेली आहे. त्याच्यामुळे आता सर्वांना हे लक्षामध्ये आलेलं आहे की एवढे दिवस आंदोलन करूनसुद्धा आपल्या ज्या मागण्या आहेत त्याला सरकारने कुठेही दाद दिलेली नाही. कारण मी जे वारंवार म्हणत होतो की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संविधानिक चौकटीमध्ये बसत नाही आणि न्यायालयीन चौकटीमध्ये बसत नाही. आणि त्याच्यामुळे यावेळेस होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे त्या पूर्ववत या आंदोलनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जी एक सलोख्याची भावना होती, एकात्मतेची भावना होती आणि सर्व गावाखेड्यात प्रेमाचं आणि सलोख्याचं वातावरण राहत होतं, त्याच वातावरणामध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडतील अशी मला अपेक्षा आहे. असं तर नाही म्हणायचं की जरांगे पाटील यांचं आंदोलन संपलेलं आहे? मी संपलं म्हणणार नाही. आता ते त्यांना ठरवायचं, त्यांची पुढची भविष्यकालीन दिशा काय राहणार आणि काय नाही. पण आता जेव्हा लोकांच्या लक्षात आले त्याच्यामुळे जेव्हा केव्हा ते आंदोलन उभं करायचा प्रयत्न करतील तेव्हा सामान्य जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा किती प्रतिसाद मिळतो याच्यावरती आंदोलनाची रूपरेषा ठरत असते. जर लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही आणि लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद मिळाला नाही, जेवढा मागच्या वेळेस मिळाला तेवढा मिळेल आता असं वाटतं? मला नाही वाटत आता त्या परिस्थितीमध्ये मिळेल म्हणून. नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसीचा मुद्दा किती महत्त्वाचा असेल? तो नक्की राहणारच आहे. म्हणजे खरं म्हणजे आपल्यामार्फत मी केंद्र सरकारला एक विनंती करू इच्छितो की त्यांनी मागच्या महिन्यामध्ये ऐतिहासिक असा जो ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला त्याचं या देशातील संपूर्ण ओबीसींनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलेलं आहे. आणि आता आम्हाला प्रतीक्षा आहे की केंद्र सरकार लवकरात लवकर ही जनगणना केव्हा सुरू करते आणि ती आकडेवारी आमच्या कानावरती केव्हा पडते, आम्हाला ऐकायला मिळते, जेणेकरून आम्ही जो दावा करतो की या देशामध्ये 60% ओबीसी आहे, त्याला आधार आहे, हे त्या दिवशी सिद्ध होईल. आणि मग 60% जनतेला या देशाच्या 60% हिस्सा प्रत्येक क्षेत्रामध्ये केंद्र सरकारला देण्याचा विचार करावा लागेल आणि तो त्यांना द्यावा लागेल. महाराष्ट्रातही तशीच आकडेवारी आहे? सेम महाराष्ट्रातही तशीच आकडेवारी. ज्या दिवशी जनगणना होईल त्या दिवशी आजही आम्ही दाव्याने सांगतो की आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जनसंख्या ही 60%च्या वर आहे. जरांगे पाटील दावा करायचे की मराठा समाजाची लोकसंख्या ओबीसींपेक्षा जास्त आहे, ते आताही दावा करतायत. नाही, त्याचं कारण मी वारंवार सांगितलेलं आहे, मी काय पहिल्यांदा सांगत नाही आहे की ओबीसी समाजामध्ये ह्या ज्या महत्त्वाच्या 6 जाती आहेत, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी, ह्या सर्व ओबीसीमध्ये आहे. आता नुकतीच 13 मे रोजी महाराष्ट्र सरकारच्या मागासवर्गीय आयोगाने ओबीसी समाजामध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात त्याची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या यादीमध्ये ह्या 6 जाती आहेत. आणि ते लोक जी जो लोकसंख्या सांगतात ह्या 6 जातीच्या लोकांची लोकसंख्या मिळून आम्ही एवढे आहो हे सांगतात. आम्ही जर ओबीसीमध्ये आहोत तर आम्ही त्या गिनतीचे त्याच्या याच्यात कसे करू शकतात, हा माझा बेसिक प्रश्न नेहमीच राहिलेला आहे. आणि म्हणून मी दाव्याने सांगतो की जेवढ्या जातीची यादी राज्य मागासवर्गीय आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे त्या सर्व जातीची ओबीसी संवर्गामध्ये जर जनगणना केली तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या ही 60%च्या वर राहणार आहे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, ट्यून इन मराठी, नागपूर.